एक महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ आता अजित पवारांच्या भेटीला दाखल झाले। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सध्या आनंदराव अडसूळ आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवनीत राणा या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू असतानाच आता आनंदराव अडसूळ हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमस सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आनंदराव अडसूळ हे अजित पवारांच्या भेटीला दाखल झाले। सागर खासदार भाजपच्या चिन्हावर लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि आगामी काही दिवसांमध्ये देखील प्रवीण बोलल्या जातात। दुसरीकडे जर पाहिलं तर शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं तयारी सुरू केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे, बालेकिल्ला राहिलेला, त्यामुळे ही उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे असं शिवसेनेने आनंदराव अडसूळ यांनी म्हटलेलं आहे। काल त्यांनी पदाधिकाऱ्यांची देखील बैठक घेतलेली आहे। ठाण मांडून सध्या अडसूळ पिता पुत्र अमरावतीमध्ये आहेत। अशातच अजित पवार एका लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमरावतीच्या दौऱ्यावर याच कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी देखील आनंदराव अडसूळ दाखल झालेले आहेत। पासून या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये याची चर्चा सध्या सुरू आहे। तर मागील लोकसभा निवडणुकीचं 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती, तेव्हा आनंदराव अडसूळ यांनी त्याचा पराभव केलेला होता। परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर ज्याच्या खासदार नवनीत राणा या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या। स्वतः अजितदादा या ठिकाणी प्रचारात त्यांच्या दिसलेले होते, परंतु त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत जे आहे ते भाजप सोबत गेलेलं। परंतु आता नक्की स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।